हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पर्टिक्युलर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपण जे शिकत आहे आता बीकॉम फर्स्ट सेमला एनपीला फायनान्शियल अकाउंट का शिकत आहे बेटा आपण फायनान्शियल अकाउंट मध्ये फायनान्शियल फायनल अकाउंट आहे की नाही. तर याला तुम्हाला पेपरमध्ये किंवा बुक्समध्ये दोन नाव दिलेले आहेत, फायनल अकाउंट ऑफ ट्रेडर्स किंवा मग आता दिलेलं आहे त्यांनी प्रोप्रायटर कन्व्हेन्सर्स. म्हणजे बघा आता ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगर संपूर्ण ट्रेड अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट बॅलन्स शीट बघायचं असेल तर हा व्हिडिओ बघा. आणि तो व्हिडिओ कसा आहे तुम्हाला आता बघा, मोठ्या बोर्डावरती तुमच्यासाठी सेटअप केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं नसेल दिसत तर त्याला झूम करायचा आणि बघायचा विद्यार्थी मित्रांनो, एकदम झूम करायचं आणि बघायचं या बाजूला बघत राहायचं. तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही, बाकी संपूर्ण तुम्ही बघू शकता. आणि राहिला आपला क्वेश्चनचा प्रॉब्लेम, तर क्वेश्चनचा प्रॉब्लेम मी तुम्हाला आता स्क्रीनशॉट देतच आहे, तर तुम्ही तो काढून घ्या. तुमच्या सुरुवातीलाच वेबसाईटवरती आपल्या व्हिडिओवरती दिसत आहे. बघा आता दिसतच आहे तुम्हाला, आला बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो पहा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढला मित्रांनो. हा बघा, काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला आता हे गणित तिथं ट्रेड अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट जे दिसत आहे त्याचा स्क्रीनशॉट काढता, तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. 25 नंबरचं गणित आता माझ्या बुकलेला ते 25 नंबरचं आहे, परंतु हे जे गणित दिलेलं आता हे तुम्हाला शिकत आहे. तर पहिले बेटा आपण ऍडजस्टमेंट सोडायचे, ह्या जे दिलेले असतात ना ह्या ऍडजस्टमेंट सोडायचे. आपण काय सोडायचे असतात ऍडजस्टमेंट. इथं दिलेला त्यांनी शो ट्रायल बॅलन्स, ट्रेड अकाउंट आणि प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट. आता आपल्याकडे 3 याची आपण आखणी केलेली आहे, त्यामुळे ट्रायल बॅलन्स न सोडता आपल्याला हे दिलेलं राहते. तर तुम्हाला पेपरमध्ये ट्रेड अकाउंट प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीटच विचारतात, जेवढं विचारतात तेवढं सोडायचं मित्रांनो तुम्हाला. तर बघा आता आपण सुरुवातीला बघणार आहोत. द फॉलोइंग बॅलन्स आर द एक्सटेट्स फ्रॉम द बुक्स ऑफ राजकुमार आहे की नाही. तर राजकुमार या व्यक्तीचा आहे, राजकुमार बंधू फॉर द 31 मार्च 2004. तर 2030 राजकुमार. तर इथं हेडिंग घ्यायचं बेटा, पहिले मी ड्रॉ केलेला आहे संपूर्ण, बघून घ्या आपला टाइम वाचतो. इन द बुक्स ऑफ आहे की नाही, इन द बुक्स ऑफ कोणाचं नाव लिहायचं आता इथं मग राजकुमार आहे की नाही. राजकुमार बंधू. ओके. आणि इथे लिहायचं आहे, इथं दिलेल्या 31 मार्च आहे बेटा. किती आहे 31 मार्च 2004. 31 मार्च 2004 फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2004. डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू, डेबिट आणि क्रेडिट. पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट. पुन्हा दुसरा कॉलमची आखणी करायची, सेकंड पेज वरती आखणी करायची बेटा तुम्ही. म्हणजे तुम्हाला पेपर मध्ये समजेल. इन द बुक्स ऑफ कोणाचं नाव आहे राजकुमार है की नाही, बंधू. ओके. 2 नंबर इथं प्रॉफिट लॉस अकाउंट, कोणत्या अकाउंटची आखणी करायची बेटा प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2004. 2000 किती 4. डेबिट आणि क्रेडिट. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसते, बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट टाकायचं नाही बेटा. लॅबिलिटी आणि असेट. इन द बुक्स ऑफ राजकुमार बंधू. बॅलन्स शीट फॉर द इयर ॲज ऑन लिहायचं, इथं काय लिहायचं बेटा ॲज ऑन 3 2004. लॅबिलिटी अमाऊंट असेट आणि अमाऊंट. बघा आता आपली आखणी झालेली आहे असं समजून घ्या. पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. इथं दाखवायचं फक्त लॅबिलिटी आणि असेट, अशा 3 अकाउंटची आखणी करायची तुम्हाला. अगर ट्रेड अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट विचारलेलं असेल तर, आणि छोटे विचारले असेल तर आपले छोटे लेक्चर सुद्धा झालेले आहे. ट्रेड अकाउंटचे प्रॉफिट लॉस मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा मी शिकवलेलं आहे तुम्हाला आहे की नाही. सिंगल बॅलन्स शीट सुद्धा विचारू शकतात. तर लक्षात ठेवायचं बॅलन्स शीट मध्ये कोणकोणते पद येतात, काय ठेवायचं लक्षात, बॅलन्स शीट मध्ये कोणकोणते पद येतील तुम्हाला. तर आपण सगळ्यात पहिले आता ऍडजस्टमेंट बघूया. काय बघूया बेटा आपण सगळ्यात पहिले ऍडजस्टमेंट. काय बघणार आहोत काय बघणार आहोत आपण ऍडजस्टमेंट. देखिए बच्चों, अभी एडजस्टमेंट देखेंगे आपण. आउटस्टँडिंग सॅलरी मी सांगितलेलं तुम्हाला, कोणते एक्सपेन्सेस असो आउटस्टँडिंग सॅलरी काय करायची ती प्लस करायची. स्किप करू नका, ऐका मी जे सांगतो ते. अगर व्हिडिओ आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ओके मित्रांनो, बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन हे मिळतच राहणार. तर आउटस्टँडिंग का दिलेला बेटा सॅलरी. तर बघा आउटस्टँडिंग सॅलरी हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहितात. सॅलरी प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला, ही तुमची डेबिट बाजू आहे. 2 सॅलरी. तर वरचे बघायचं आपण सॅलरी किती आहे दिलेली आहे. सॅलरी दिलेला आहे तुम्हाला 2000. तुम्हाला मी आता फोटो दिलेलाच आहे. प्रत्येक गणिताचा आपला फोटो राहतो, तो बघून घ्यायचा. मी तुम्हाला तो
फोटो त्या व्हिडिओवरती वन साईडला किंवा या साईडला ठेवून यासाठी नाही शकत की आपल्याला संपूर्ण काय करावं लागतात एक्झाम्पल लिहावं लागतात, सॉरी पद लिहावं लागतात. तर सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग सॅलरी काय करतात प्लस, सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग सॅलरी काय करत असतात प्लस सॅलरी. इथं लिहायचे आहे 2000 आतमध्ये, त्यामध्ये किती प्लस करायचे आपल्याला 1000. किती प्लस करायचे बेटा 1000. हे सेकंड कॉलमला दाखवायचे 3000. किती दाखवायचे 3000. त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट दाखवायचा, आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट दाखवायचा सॅलरी 1000. कधी पण ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. किती इफेक्ट होती 2. ऍडजस्टमेंटची किती इफेक्ट होतील मित्रांनो 2 इफेक्ट होतील. ऍडजस्टमेंटची किती इफेक्ट होणार 2. हे लक्षात ठेवायचं. एक पहिला आता दाखवला आपण सॅलरीमध्ये त्या एक्सपेन्सेस मध्ये प्लस करायचा. दुसरा इफेक्ट लायबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग असल्यामुळे. क्लोजिंग स्टॉक ट्रेड अकाउंटच्या क्रेडिटला शिकवलेलंच आहे मी तुम्हाला. बाय क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक किती 10,000. त्याच्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट दाखवायचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक असेट बाजूला. कुठे दिसा क्लोजिंग स्टॉक आहे की नाही. बघा क्लोजिंग स्टॉक 10,000, क्लोजिंग स्टॉक 10,000. त्यानंतर 2 इफेक्ट कमिशन रिसिव्ड. कमिशन काय झालेला रिसिव्ड. अगर रिसिव्ड असेल कोणताही कमिशन रिसिव्ड तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आणि तिकडे असेट बाजूला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या कमिशन मध्ये काय करायचं प्लस करायचं, नाही तर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. कमिशन रिसिव्ड 1000. कमिशन रिसिव्ड 1000. याचा दुसरा इफेक्ट लिहायचा आता इथं कमिशन रिसिव्ड आहे की कमिशन रिसिव्ड 1000. त्यानंतर बघा आता 2 इफेक्ट झाले बघा. कमिशन रिसिव्ड प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला आणि तिकडे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीटच्या कुठे असेटला, बॅलन्स शीटच्या कुठे असेटला. मी हे जे सांगतो तेव्हा लक्षात ठेवा. डेप्रिशिएशन काय करतात त्या असेट मधून मायनस डेप्रिशिएशन त्या असेट मधून मायनस करायचं. डेप्रिशिएशन त्या असेट मधून मायनस. मग डेप्रिशिएशन फर्निचरवर डेप्रिशिएशन दिलेलं आहे त्यांनी. फर्निचर किती आहे वरते बघूया. फर्निचर 6000 आहे. फर्निचर किती आहे बेटा फर्निचर 6000 किती दिलेलं आहे 6000. याच्यावरती दाखवायचं आपल्याला डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन किती दिलेलं आहे ते 10% आहे. हे पूर्ण लिहायचं तुम्ही हे 10%. तेच बघा आता मी किती पर्सेंट आहे 10%. म्हणजे आता 10% म्हणजे 600 येणार. किती येणार 600. 5400. 5000 किती 400. वरती तुम्हाला फर्निचर दिलेला 10,000 बघून घ्या तुमच्या बुकलेट याच्यामध्ये तुम्ही लिहिलं असेल त्याच्यात बघून घ्या. आता 6000 फर्निचर आपल्याला 10%. आता हे जे डेप्रिशिएशन असते काय असते बेटा डेप्रिशिएशन ते आपल्याला लिहायचं असते इकडे डेबिट बाजूला 2 सेशन. डेप्रिशिएशन किती 600. आपण 600 काढलं ना ते जे काढलेलं डेप्रिशिएशन असेल ते लिहायचं. मुलं काय करतात बेटा ही जी ऍडजस्टमेंट टोटल म्हणजे मायनस केलेली अमाऊंट असेल हे मायनस करायचं. इथं काय करायचं मायनस. हे मायनस केलेली अमाऊंट इथं लिहितात मुलं. तसं करायचं नाही. मायनस केलेली अमाऊंट इथे लिहायची. जे तुम्ही अमाऊंट मायनस करता 6000 मधून जे पर्सेंटेज काढलेलं अमाऊंट असेल ते दाखवायची. त्या 6000 वरती 10% ते 600 ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. त्यानंतर झाले 2 इफेक्ट म्हणजे संपूर्ण ऍडजस्टमेंट संपल्या. आता ऍडजस्टमेंट काय झालेल्या संपलेल्या आहेत. आता पहिल्या नंबरचं बदलायचं ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे ना डेबिटला. हा ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 10,000. याला 10,000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड सुद्धा इथं देत असते 2 कॅरेज इनवर्ड 500. 500 तुम्ही असं लिहायचं नाही. तुम्ही खाली लिहायचं नाही. त्यानंतर दिलेला बिल पेबल लॅबिलिटी बाजूला म्हणजे जे आपल्याला देय असते. बिल पेबल किती आहे 2000. बेटा 2000. बँक बॅलन्स बँकेमध्ये असलेलं बॅलन्स असेट आहे आपली. काय ती असेट बँकमध्ये असलेली बँक बॅलन्स असेट आहे ती. बँक काय असेट आहे 1 lakhs. त्यानंतर अमाऊंट कमी जास्त असेल तर बघून घ्या तुम्ही. आता ड्रॉइंग हे मायनस करत असतात. ड्रॉइंग कॅपिटल मधून मायनस करतात. ड्रॉइंग कशामधून मायनस करतात कॅपिटल मधून. त्यामुळे ते नंतर लिहायचं. परचेस रिटर्न. आता परचेस रिटर्न याचा अर्थ परचेस पाहायचं. मग परचेस सुरुवातीला 2 परचेस. परचेस दिलेलं किती आहे ते बघायचं.
परचेस दिलेला तुम्हाला 20,000. किती दिलेला बेटा? 20,000. परचेस किती आहे? 20,000. मग ते पहा, परचेस मधून परचेस रिटर्न काय करतात? मायनस. परचेस मधून परचेस रिटर्न काय करायचं? मायनस करायचं. हा, 2 परचेस हा इथं परचेस रिटर्न्स. हा, परचेस रिटर्न्स आहे 1,000 हे मायनस किती राहतील? 19,000. ओके. हा, त्यानंतर कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. सर आता 2 येऊन राहिले. अरे बेटा हे प्रॉफिट लॉस हे ऍडजस्टमेंटचं आहे आणि हे कुठचं आहे? वरती दिलेलं आहे, ट्रायल बॅलन्सचं आहे. कमिशन रिसिव्ड मगाशीच मी सांगितलं तुम्हाला, यामध्ये तुम्हाला प्लस करा नाही तर डायरेक्ट बाहेर घ्या तरी चालते. ओके. हा, 2,000 खालचा आणि वरचा प्लस करा. वेजेस झालं का आपलं? नाही. वेजेस डेबिटला. वेजेस 1 नंबर मध्ये येते. वेजेस किती नंबर मध्ये येते? 1. म्हणजे ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. वेजेस ट्रेड अकाउंटच्या डेबिट बाजूला. वेजेस ट्रेड अकाउंटच्या डेबिट बाजूला. हा, खर्च असते तो. सेल कुठे येणार? सेल बाय सेल ट्रेड अकाउंटच्या क्रेडिटला. सेल्स माल विकतो ना आपण, मग हा पैसा काय होतो? मिळतो आपल्याला. म्हणून सेल मधून सेल रिटर्न मायनस करतात. सेल रिटर्न पण आहे दिलेलं त्यांनी, म्हणून ही अमाऊंट इथं पुसून घेतली. हा, सेल बाय सेल्स रिटर्न. ओके. हा, सेल रिटर्न्स आहे 1,000. किती आहे बेटा? 1,000 म्हणजे 59,000. किती? 9,000. पण दिलेला रेंट रिसिप्ट. सेल झालं रेंट रिसिप्ट. हे रेंट रिसिप्ट कोणताही पद असो रिसिप्टचं प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. रेंट रिसिप्ट 600 प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. रिसिप्ट कोणतेही पद असो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. अगर एक्सपेन्सेस असतील म्हणजे पेड असतील तर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आणि ट्रेड अकाउंटवरचे जे पद असतात ते ओपनिंग स्टॉक, परचेस रिटर्न, कॅरेज इनवर्ड, वेजेस हे येतात. आणि कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट लॉस मध्ये येते. कॅरेज इनवर्ड प्रॉफिट लॉस ट्रेड अकाउंटच्या डेबिटला येते. कॅपिटल येणार, कॅपिटल खाली लिहू थोडंसं. कॅपिटलची अमाऊंट आहे 89,000 आहे ना. तुम्ही बघून घ्या तुमच्या, आता तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला गणित लिहून घ्या एक तर मग बघून घ्या. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. ओके. हा, सॅलरी झालं बेटा आपलं. सॅलरी झालं ना? हा, झालं. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस म्हटलेला आहे की नाही? हा, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या कुठे येणार ते? ऑफिस एक्सपेन्सेस 4,000 डेबिट बाजूला. सेल रिटर्न दिलेला आहे. सेल मधून सेल रिटर्न काय करतात? मायनस. फर्निचर बघा, आता फर्निचर लिहिलं आपण, त्याच्यावरती डेप्रिशिएशन सुद्धा काढलेलं होतं. झाले संपूर्ण पद. बघा पुन्हा वाचून दाखवा. ओपनिंग स्टॉक झाला, कॅरेज इनवर्ड झालं, बिल पेबल झालं, बँक बॅलन्स झालं, ड्रॉइंग राहिलं. ड्रॉइंग कॅपिटल मधून मायनस करतात. तर नेट प्रॉफिट प्लस केल्यावर मग मायनस करा किंवा सुरुवातीला मायनस केलं तरी चालते, काही फरक पडत नाही. आला का लक्षात बेटा? हा, तर गणित एकदम पद्धतशीर शांततेत करत जा म्हणजे तुम्हाला समजेल, काहीच हरकत नाही. आता आपण गणित बघूया. माझ्याकडे ऑलरेडी आहे त्याचे गणित, त्याच्यामध्ये आन्सर. तर तुम्हाला बेरीज डायरेक्ट सांगतो मी. तर बघा आता, तर ड्रॉइंग राहिलं आपलं, मायनस करायचं पद संपूर्ण झालेले आहे. याला करायचं इथं क्लोज. याला काय करायचं? क्लोज. हे दोन्ही सारखे एकाच याच्यात आले बघा. आता हे जे आहेत याची बेरीज येते 69,000. 60 किती? 9,000. 51669,000 है ना. हा, त्यानंतर यांची बेरीज करायची, यांची काय करायची? ऍडिशनल. आणि ते यामधून काय करायचं? मायनस. मग इथं लिहायचं 2 ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे या क्रेडिट मधून हे डेबिट बाजू काय करायची? मायनस. म्हणजे या 69,000 मधून ह्या संपूर्ण अमाऊंट मायनस करायच्या. काय करायच्या बेटा? त्या मायनस करायच्या. यांची ऍडिशनल करायची पहिली आणि मग ती अमाऊंट याच्यामधून मायनस करायची. स्मॉल येते ते येणार आहे तुमचे 39,400. 39,400 हे ते ग्रॉस प्रॉफिट. 39,400 हे आलं तुमचं ग्रॉस प्रॉफिट. आणि याला काय करायचं बेटा? तुम्ही ते क्लोज करायचं. काय करायचं? क्लोज. त्यानंतर हे आता ट्रान्सफर करायचं या बाजूला. ट्रान्सफर बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती आहे? ग्रॉस प्रॉफिट 39,400. ओके. हा, तर आता यामध्ये कोणती ऍडिशनल मोठी येणार आहे? डेबिट बाजूची मोठी येणार की क्रेडिटची मोठी येणार? तर ती क्रेडिटचीच मोठी येते, लार्ज येते क्रेडिटची. तर क्रेडिटची अमाऊंट येणार 42,000
आहे की नाही? हा 42,000 42,000 6 4 10 0 आता ना 1 10 11 12 हा 2 3 4 बरोबर आहे 42,000 ही झाली 42,000. मग आता 2 नेट प्रॉफिट आहे की नाही? या क्रेडिट मधून हे डेबिट बाजू काय करायची मायनस क्रेडिट मधून डेबिट बाजू काय करायची मायनस क्रेडिट मधून डेबिट काय करायचे बेटा मायनस करायची. हा हे काय करायची मायनस म्हणजे ती येते 34,400 4 आणि 7,600 मायनस करा त्यामधून म्हणजे 42,000 मायनस 7,600 7,000 किती 600 0 0 0 10 मधून 6 गेले 4 राहतात हा कॅरी दिला 11 मधून 8 गेले है की नाही 11 मधून 8 गेले 4 राहिले 1 कॅरी हा 3 34,400 ओके बेटा आलं बरोबर. म्हणजेच क्रेडिट मधून हे डेबिट बाजू काय करायची आहे तुम्हाला मायनस करायची आहे. काय करायची असते ती मायनस आणि हे ट्रान्सफर टू बॅलन्स शीट आता बघा हे जे आलेलं नेट प्रॉफिट हे इथं काय करायचं प्लस करायचं कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट काय करायचं बेटा ते तुम्हाला प्लस करायचं 34,400 हे प्लस ओके हा प्लस करायचं आता ते त्यांची त्याच्यामधून कॅपिटल काय करायचं आहे तुम्हाला मायनस त्यामधून कॅपिटल काय करायचं आहे मायनस सॉरी हा त्यामधून तुम्हाला ड्रॉइंग मायनस करायचं असते. काय मायनस करायचं असते ड्रॉइंग मायनस करायचं असते तुम्हाला. आता पहिले यांची ऍडिशनल करायची यांची काय करायची तुम्हाला ऍडिशनल 1,23,400 ओके 4 3 1 कॅरी 11 12 चला आता इथं करायचं आपला ड्रॉइंग DRAWING ड्रॉइंग म्हणजे सर काय असते आहरण असते. अरे तुमची स्वतःची दुकान असेल आणि स्वतःच्या दुकानामधून तुम्ही वस्तू विकत आणता का किराणा दुकान असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या दुकानातून विकत आणसाल का नाही. कपड्याची दुकान आहे ना हा तर कपड्याची दुकान दुसऱ्या दुकानामधून आपण परचेस करणार आहोत का कपडे नाही स्वतःच्याच. तर ड्रॉइंग किती दिलेला आता बघा ड्रॉइंग दिलेला त्यांनी 10,000 10,000 रुपये 10,000 आहे ना हा हे मायनस करतात काय करतात ते मायनस 1,13,400. आता यांची काय करायची आहे तुम्हाला बेरीज ऍडिशनल काय करायचे बेटा ऍडिशनल त्यांची काय करायची तुम्हाला ऍडिशनल ओके ते ऍडिशनल येणार आहे 1,16,400 1,16,400 यांची बेरीज बरोबर आली पाहिजे नाही तर हे गणित काय होते तुमचं चुकते. हे किती आहेत 1,04,500 बरोबर ओके हा लक्षात हा. तर आता हे सुद्धा काय करायचं बेटा क्लोज करायचं काय करायचं क्लोज करायचं असते तुम्हाला एकदम छोट्या आणि साध्या पद्धतीमध्ये बघून घ्या एकदम तुमच्यासाठी बिलकुल मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या काहीच हरकत नाही. तुम्हाला फक्त एवढं जय हिंद जय महाराष्ट्र.